ह्याचं 100 नाही 1000% क्रेडिट माझ्या आईला जातं. मेकिंग हेल्दियर चॉईसेस एस्पेशली रिलेटेड टू फूड हॅज ऑलवेज कम नॅचरली टू मी. आणि नाव दॅट आय एम अ न्यू मदर, मला या सगळ्या गोष्टी माझ्या बेबीमध्ये पण रुजवायच्या आहेत आणि म्हणून आजचं कॉन्व्हर्सेशन माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आजचा विषय आहे आयुर्वेद आणि लहान मुलं. फूड ॲलर्जीजचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे. ते आजकाल का वाढलं आणि ते प्रिव्हेंट कसं करू शकतो? सो इवन आता आपण बघतो लॅक्टोज इंटॉलरन्स पण असतो लहान मुलांमध्ये, म्हणजे आईचं दूध त्याला जमत नाहीये असं. सो ह्याच्यापेक्षा काय वाईट काय असू गोष्ट शकतं? असेल. आणि स्पीच थेरपी किंवा ज्यांना थोडंफार जीभ जड असते, आय थिंक असं काहीतरी म्हणतात, म्हणजे असं स्पीच एक्सरसाइजेस वगैरे पण असतात का? आपली जी वर्णमाला आहे पूर्ण, तर त्याच्यामध्ये ना विशिष्ट पद्धतीनं उच्चार आहे त्याच्यामध्ये. तर क ख ग घ ग हे जे ते कंठातून उच्चारण आहे. सो त्याच्यामुळे ते लहान मुलं अगदी गॅ गॅ करताना ते कंठ उच्चारणाची त्याची तयारी Process चालू सुरू असते. असते. हां, म्हणजे ABCD शिकवा, बट त्याच्या आधी पूर्ण आई सुद्धा शिकवा. हेल्दी स्क्रीन हॅबिट कशा डेव्हलप केल्या पाहिजे? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आईने स्वतःमध्ये या हॅबिट ठेवल्या पाहिजेत. ती शिस्त होती ना, ती खूप महत्वाची होती आधी. म्हणजे शिस्त कुणालाच आवडत नाही खरं म्हणजे, पण ती हितकर असते. आयुर्वेदात ना 4 प्रकार आयुष्याचे सांगितलेत: हितकर, अहितकर, सुखकर आणि असुखकर. जे हितकर असेल ना ते सुखकर असेलच असं नसतं प्रत्येक बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. नमस्कार. जे लोक मला पर्सनली ओळखतात, दे विल अग्री की मेकिंग हेल्दियर चॉईसेस एस्पेशली रिलेटेड टू फूड हॅज ऑलवेज कम नॅचरली टू मी. म्हणजे इनफॅक्ट बरेचदा माझे कॉलेजचे, ऑफिसचे, वेन आय वॉज इन कॉर्पोरेट फ्रेंड्स माझी थट्टा करायचे की बाई ही नुसतीच हेल्दी खात असते. पण ऑनेस्टली ज्या काही ट्रेंड्स आपण हेल्दीच्या नावाखाली आज बोलतो आहे, दॅट हॅज बिन द वे ऑफ माय लाईफ. आणि ह्याचं 100 नाही 1000% क्रेडिट माझ्या आईला जातं. म्हणजे स्मॉल थिंग्स लाईक की तूप खाल्लं पाहिजे, माइंडफुली खाल्लं पाहिजे. दिस इज ऑलवेज बिन मी अँड आवर फॅमिली. आणि नाव दॅट आय एम अ न्यू मदर, मला या सगळ्या गोष्टी माझ्या बेबीमध्ये पण रुजवायच्या आहेत आणि म्हणून आजचं कॉन्व्हर्सेशन माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आजचा विषय आहे आयुर्वेद आणि लहान मुलं आणि आजच्या गेस्ट आहेत डॉक्टर गौरी बोरकर. सो वेलकम आणि थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर ऑन नॅव्हिगेट विथ केतकी साने ऑन द 20th एपिसोड. सो मॅम, कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? मस्त वाटतं, एकदम छान आहे. एनर्जी मस्त आहे रूम मध्ये. थँक्यू. छान आहे. सो मॅम, सगळ्यात पहिले या प्रश्नाने सुरू करूया की टिपिकली ॲलोपॅथीमध्ये स्पेशलायझेशन सगळ्यांना माहिती असतात की डर्मॅट आहे, पीडियाट्रिशियन आहे, पण आयुर्वेदामध्ये पण हे असतं हे मला तुमच्याशी गप्पा मारून समजलं. तर ही गॅप काय आहे? राईट. ॲक्च्युली आयुर्वेदाचं नावच आहे ना, त्याच्यामध्ये अष्टांग आयुर्वेद असं आहे. सो अष्टांग हृदय म्हणून एक ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरावृषान अष्टावंगानी तस्याहुष चिकित्सा येशो संस्कृता. म्हणजे 8 अंग आयुर्वेदाची सांगितलेली आहेत. म्हणजे कुठली तर काय चिकित्सा म्हणजे अग्निचिकित्सा, ज्याला आजकालच्या भाषेत आपण फिजिशियन म्हणतो. ओके. बाल म्हणजे लहान मुलं. सो त्याच्यासोबत म्हणजे बालमध्ये अध्यारूत आहे की गायनिक सुद्धा, कारण की मदर जी आहे ती चाइल्ड बेअरिंग करते, म्हणून त्या गोष्टी बालमध्ये येतात. त्याच्यानंतर काय बालग्रह, तर काही ज्या अनएक्सप्लेन्ड गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये पटकन आपल्याला पॅथॉलॉजी समजत नाही, तर असे की काही व्हायरल डिसीजेस, तर अशा सगळ्या गोष्टी ग्रहमध्ये येतात. त्याच्यानंतर ऊर्ध्वांग चिकित्सा. ऊर्ध्वांग म्हणजे इथे जो एक नॉच असतो त्याला मॅन्युब्रियम स्टर्नाचा नॉच म्हणतात. आयुर्वेदात त्याला ऊर्ध्व जत्रुगत खातं असं म्हणतात. आणि त्याच्यावरचे जे डिसीजेस आहेत, आणि ते जनरली कसं आहेत की शलाकेनी हे केले जातात, म्हणजे थिन इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याची सगळी. आणि म्हणून ENT ऑफ्थॅल्म जे येतं ना, ते ह्या ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये येतं. काय बालग्रह ऊर्ध्वांग. त्याच्यानंतर शल्य हा शब्द सगळ्यांना माहीत असतो, सर्जरीज. तर आयुर्वेदात सर्जरीज खूप आधीपासून आहेत. आणि सुश्रुत हे जे आहेत त्यांना फादर ऑफ सर्जन म्हटलं जातं. त्याच्यानंतर दंष्ट्रा. तर दंष्ट्रा म्हणजे काय, तर दंश चिकित्सा म्हणजे काही वेगवेगळे जे प्राणी, पक्षी किंवा इतर काही वनस्पतीसुद्धा इव्हन, तर ह्या ज्या आपल्याला दूषी विष किंवा विषाक्तता उत्पन्न करतात, तर ही चिकित्सासुद्धा आयुर्वेदामध्ये आहे. सो काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा आणि वृषान. जरा म्हणजे जेरियाट्रिक, बरं का. सो त्याच्यामध्ये म्हातारपण येऊ नये म्हणून काय करावं आणि आल्यानंतर काय करावं.
आणि वृष याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला पती पत्नी संयोग होत असतो आणि काही कारणांमुळे प्रॉब्लेम्स येत असतात, तर त्यांचे रिलेशनशिप्स किंवा ह्या सुद्धा गोष्टींचा उहापोह ह्याच्यामध्ये आहे. सो दॅट एक चांगलं हेल्दी चाइल्ड बनावं ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये सो येतात. बेसिकली इट इज ऑल एनकम्प्रायझिंग. आणि Yeah. म्हणून कदाचित पूर्वीच्या काळी फक्त नाडी परीक्षण करून एका वैद्याला ऑलमोस्ट सगळं कळायचं. वेरज आता दुनियाभरचे स्क्रीनिंग टूल्स असतात, बिकॉज देन इट इज अ टूल फॉर अ पर्टिक्युलर बॉडी पार्ट, वेरज नाडी परीक्षण इज लाईक एव्हरीथिंग. नाडी परीक्षा हा एक परीक्षेचा भाग आहे बरं का ह्याच्यामध्ये सुद्धा. तर त्याच्यामध्ये दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न अशी त्रिविध परीक्षा आलेली आहेत. त्याच्यामध्ये अष्टविध परीक्षण आलं आहे. म्हणजे फक्त नाडी असं आधीही कधीच नव्हतं. Okay, Somehow okay. त्याचा खूप हे केला गेला. चांगलं आहे म्हणजे नाडी Okay, परीक्षण, okay. म्हणजे मला तसं नाही म्हणायचं परंतु त्याच्यामध्ये बाकीच्या पण सगळ्या गोष्टी Got येतात त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जिव्हा बघा, नेत्र बघा got it. किंवा हे सगळे जे दर्शन, स्पर्शन, प्रश्न असे सगळ्या परीक्षा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आता आयुर्वेदामध्ये एक खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे विच इज प्रकृती. वात, पित्त आणि कफ. राईट. तर हे छोट्या मुलांमध्ये सुद्धा दिसतं का? ते कसं आयडेंटिफाय करायचं पेरेंट्सनी? छान प्रश्न आहे हा. प्रकृती कशी बनते हे पहिल्यांदा आपण बघूया. तर त्याच्यामध्ये शुक्रशोणित जीवसंयोगेतु खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा भवती. म्हणजे काय, तर शुक्रशोणित म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आपण स्पर्म आणि ओव्हम एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये आत्मतत्वाचं प्रविष्ट झालं की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी हालचाल वगैरे चालू होते किंवा रिजनरेशन चालू होतं, तर त्याला गर्भ असं म्हणतात. आणि त्याच दिवशी किंवा त्याच वेळेला त्याची प्रकृतीसुद्धा ठरत असते, असंही आहे. ओके. तर त्याच्यामुळं वाढणारा गर्भ जो आहे ना, तर त्याची प्रकृती ही गर्भातच ठरत असते. मग जन्माला आल्यानंतर आपण ते आयडेंटिफाय करू शकतो ही प्रकृती कोणती आहे. तर तुम्हाला एक गंमत सांगते की मुलांचं जे छोट्यासुद्धा अगदी न्यूबॉर्न बेबीचं जे बिहेवियर असतं ना, ते सुद्धा प्रकृतीनुसार चालतं. ओके. सो काही बाळं आपण बघतो की एक 5-10 मिनटंच फीड घेतात, झोपतात, परत लगेच उठतात, पुन्हा झोपतात अशा पद्धतीनं. आणि त्यांचा नियम काही नसतो की कधी उठेल सांगता येत नाही. बरोबर. तर ही मुलं जी असतात ना, तर ती बऱ्याच वेळेला वातप्रकृती प्रधान असतात. पित्त प्रकृतीची जी मुलं असतात, छोटी सुद्धा इव्हन म्हणजे पहिले एक 36-38 तास सोडून द्या, कारण ते मॅक्झिमम तास झोपतं बाळ, पण त्याच्यानंतर महिना झाल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. मग त्याच्यामध्ये पित्त प्रकृतीचं बाळ असतं ना, तर ते उठलं की त्याला फिडिंग पाहिजे म्हणजे पाहिजे, भूक लागलेली इतका कांगावा करणार आणि फिडिंग झालं की अगदी शांत खेळणार, पण 2 तासांनी पुन्हा तेच असं. वेरॅज कफ प्रकृतीची मुलं जेव्हा आपण बघतो, छोटी मुलं, तर त्याच्यामध्ये फिडिंगसुद्धा जास्ती वेळ असतं त्यांचा. 30, 35, 40, 45 मिनटं वगैरे असं चालतं. 20 मिनिटात उरकत नाही त्यांचा. आणि जेव्हा एकदा फिडिंग झालं, पोट भरलं की जे झोपतात ना 4-4, 5-5 तास आरामात झोपतात. सो हे एक लक्षण म्हणून आपण त्याचं बघू शकतो प्रकृतीचं. प्रकृती मूळ जी आहे ना, ती आपल्या अग्नीवर अवलंबून असते आणि अग्नी कसा आहे त्या याच्यानुसार हे बिहेवियरल पॅटर्न बदलत असतात. व्हेरी नाईस. मी माझ्या डोक्यात असं विचार करते. ओके. आता मॅम, फूड ॲलर्जीजचं प्रमाण आजकाल खूप वाढलं आहे. लाईक वेन वी वर ग्रोईंग अप आपल्याला माहिती नव्हतं की ग्लुटन अलर्जी असते, नट अलर्जी असते. ते आजकाल का वाढले आणि ते प्रिव्हेंट कसं करू शकतो? ओके. सो इवन आता आपण बघतो लॅक्टोज इंटॉलरन्स पण असतो लहान मुलांमध्ये. म्हणजे आईचं दूध त्याला जमत नाहीये असं. सो ह्याच्यापेक्षा काय वाईट गोष्ट असेल की आईला दूध येतंय पण बाळ पचवू शकत नाहीये. तर त्याच्यामध्ये आता आपण शोधून काढतो की ते G6PD डेफिशियन्सी आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते पचत नाहीये वगैरे. पण आयुर्वेदामध्ये काय म्हटलेलं आहे की मातुरेव पिबेत स्तन्यम, आईचं स्तन्य हे बाळासाठी अतिशय उत्तम आहे. तत्परम देहवृद्धये. देहवृद्धी म्हणजे फक्त डेव्हलपमेंट असं नाही, मग त्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम किंवा इतर ज्या सिस्टम्स आहेत तर त्या सिस्टमसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम कराव्यात ह्या दृष्टीने. मग ह्या गोष्टी का होतात असं पण एक प्रश्न पडतो. तर मग त्याच्यामध्ये गर्भधारणा झालेली असताना त्या काळामध्ये आईने काय खाल्लेलं आहे किंवा तिचा व्यवहार कसा आहे, तिची मानसिक स्थिती कशी आहे, ह्यासुद्धा गोष्टी कुठेतरी काउंट होत असतात. बाहेरचं खाणं किंवा रोड साईड खाणं, भेळ, पाणीपुरी, वडापाव अशा गोष्टी खाणं, तर ह्याच्यात ना शरीरातलं पित्त जे असतं ना ते विकृत होत असतं. आणि त्याच गोष्टी किंवा तोच आहार जो आहे तर त्याच्यापासून परिणत झालेला जो सारं भाग आहे तो बाळाला मिळत असतो. तर मग त्या गोष्टींमधनं हे जे आता दिसतात ॲलर्जीज आपल्याला वेगवेगळे ते दिसतात असं आहे. ग्लुकोज इंटॉलरन्स नंतर गव्हाचा आत्ता जे आपण म्हटलो की गव्हाचा इंटॉलरन्स आजकाल बऱ्यापैकी दिसतो. मग असा जर का असेल ना तर मग त्याच्यासाठी आयुर्वेदात उत्तर आहे का, तर त्याच्यामध्ये गव्हाचा जो पचवणारा भाग आहे तो म्हणजे सुंठ आहे.
मग गव्हामध्ये सुंठ ॲड करून जर का आपण दिली गेली तर मग कदाचित ते गहू पचायला हलके होतात, पचतात आणि मग तो इंटॉलरन्स हळूहळू कमी होतो. ह्याच्यामध्ये पित्त आणि शरीरातलं विषाक्तता ह्या 2 गोष्टी ॲनॉलॉगस असतात एकमेकांशी. तर विकृत पित्ताची जर आपण चिकित्सा केली तर हे इंटॉलरन्सेस बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात, काहींचे पूर्ण निघून जातात असंही दिसतं. आणि लहान मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे फीडिंगचं आपण म्हटलो की आईच्या दुधाची जर ॲलर्जी असेल तर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदामध्ये एक स्तन्यपाचक गण म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यात काही विशिष्ट औषधं आहेत, 10 औषधांचा गण येतो. तर ती औषधं आपण आईला देतो जेणेकरून तिच्या स्तन्यामध्ये चेंजेस येतात आणि मग बाळ ते पचवू शकतं. या पद्धतीने देतात. खूपच छान. म्हणजे इनफॅक्ट ते सुंठवाला ते म्हणजे किती सोपा उपाय आहे म्हटलं तर. आता तुम्ही म्हटलं की लॅक्टोज इंटॉलरन्सचा जो काय म्हणतात त्याला प्रेव्हलन्स आहे ते बिकॉज द मदर इज इटिंग रॉंग फूड त्याच्याने होऊ शकतो, वन ऑफ द फॅक्टर्स. राईट. तर मग हेही मी ऐकलं आहे की 80% ऑफ द टाइम्स जी हेल्थ बेबीची बनत असते ती गर्भात बनत असते. म्हणजे गर्भसंस्कार जेव्हा मी केलं तेव्हा मला असं सांगण्यात बरोबर आलं. आहे. सो हे कितपत खरं आहे की आफ्टर द बेबी इज बॉर्न ओव्हरऑल एन्व्हायरमेंट आणि म्हणजे रेग्युलर हेल्दी इटिंगनी पण ते बॅलन्स होऊ शकतो? बल जे आहे ना ते 3 पद्धतीचं आयुर्वेदात आहे. सहज, कालज आणि युक्तिकृत असे 3 आहेत. बल याचा अर्थ इम्युनिटी किंवा ओव्हरऑल शरीराची हेल्थ. सहज म्हणजे जे आईवडिलांकडनं जेनेटिकली तुम्हाला मिळालेलं आहे ते गिफ्ट आहे आणि त्याच्याप्रमाणे आईवडिलांचं जसं हेल्थ असेल त्याप्रमाणे बेबीचं हेल्थ चांगलं राहतं. दुसरी जी आहे ती म्हणजे कालकृत बल. कालकृत म्हणजे काय तर काही विशिष्ट सीझन असतात की जे हेल्दी सीझन आहेत आणि काही विशिष्ट सीझन असतात की ज्याच्यात मुलं खूप आजारी पडतात असं आपल्याला दिसतं. विशेष करून मार्गशीर्ष महिना म्हणजे नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंतचा जो असतो ना, फेब्रुवारी मार्चपर्यंतचा पिरियड हेल्दी सीझन असतो. मुलांना काही फारसं होत नाही, त्यावेळेला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वगैरे पण छान दिसते. पण एकदा का वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी मार्च आला की मग सर्दी खोकले चालू होतात. मग पाऊस आला की मग खोकला त्याच्यामध्ये चालू होतो, फिवर ॲड ऑन होतो. तर हे विशिष्ट काळामध्ये विशिष्ट इम्युनिटी आपली शरीराची डेव्हलप होत असते. त्याच्यानुसार मग आहारात काही विशिष्ट बदल करावेत असं आहे, म्हणजे तुमची इम्युनिटी चांगली राहील. आणि तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे ना तो म्हणजे युक्तिकृत बल. युक्तिकृत म्हणजे काय की आपण मेहनतीनं ती इम्युनिटी किंवा ते बल आपण मिळवलेलं आहे. जसं की नित्य व्यायाम करणं, नित्य योगासनं करणं, जसं तुम्ही अगदी सुरुवातीला म्हटलं की गुड फूड हॅबिट्स असणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं हेल्थवरती परिणाम चांगला निश्चितच येत असतो. मला आठवतंय मला आई लहानपणी दररोज कमीत कमी 11 सूर्यनमस्कार घालायलाच लावायची आणि मे महिन्याची सुट्टी वगैरे असेल तर जास्त. आणि म्हणजे मला असं असाइनमेंट असायचं हे नाही केलंस तर तुला हे नाही मिळणार आहे. तेव्हा मी खूप कटकटायचे, बट नाव आय रिअली अंडरस्टँड द ती इम्पॉर्टन्स शिस्त ऑफ इट. होती ना ती खूप महत्वाची होती. खरंय, आधी खरंय. म्हणजे शिस्त कुणालाच आवडत नाही खरं म्हणजे, पण ती हितकर असते. अग्रीड. आयुर्वेदात ना 4 प्रकार आयुष्याचे सांगितलेत: हितकर, अहितकर, सुखकर आणि असुखकर. जे हितकर असेल ना ते सुखकर असेलच असं नसतं प्रत्येक बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. इंटरेस्टिंग. आता तुम्ही मगाशी म्हटलात की अमुक एका सीझनमध्ये कोल्ड कफचं प्रमाण वाढतं आणि टिपिकली आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्समध्ये ॲलोपॅथिक मेडिसिन्स असतात, क्रोसिन, सोफ्रामायसिन, अमुक तमुक. तर असं फर्स्ट एडमध्ये ठेवण्यासारख्या आयुर्वेदिक काही गोष्टी आहेत का? नक्कीच आहेत. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये फर्स्ट एड बॉक्स आयुर्वेदिक असायचा, मे बी 3-1 पिढ्या आधी वगैरे. समहाऊ गोष्टी बदलल्या आणि त्याच्यानंतर हे बदललेलं आहे. इवन कोविडपासून पण आता पुन्हा एक बदल चांगला आपल्याला दिसतो आहे या बाबतीमध्ये. ज्येष्ठीमध्ये वगैरे आय थिंक. करेक्ट. तर ज्येष्ठ मधाच्या काड्या ज्या मिळतात तर त्या चघळल्यानंतर खोकला चांगल्या पद्धतीने कमी येतो. खडीसाखर आहे. त्याच्यानंतर दालचिनी सुद्धा उचकी लागणं किंवा खोकले हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं कमी येत असतात. एक छोटंसं चाटण आमच्या घरी आजी करून ठेवायची, त्याच्यामध्ये लवंग असतात ना तर ते भाजायचे लोखंडी तव्यावरती, बारीक करायचे, त्याच्यामध्ये मध घालून ठेवायचं. खोकला आला की तेवढं थोडंसं चाटण घ्यायचं. तर हे जे आहेत ना हे बेसिक उपाय ज्याला आपण म्हणतो ह्या गोष्टी आपण घरामध्ये नक्कीच करू शकतो. आणि हे काही औषधं जी आहेत त्याच्यातली जसं लवंग, सुंठ वगैरे सांगितलं, ही बॉर्डर लाईन ऑफ आहार्य द्रव्य आणि बॉर्डर लाईन ऑफ औषधी द्रव्य अशी आहेत. सो असं असल्यामुळे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट असा कधी आपल्याला दिसत नाही. तर हे महत्त्वाचं आहे. आय थिंक द बेस्ट पार्ट ऑफ आयुर्वेद हेच आहे की हार्डली बेअरली निगेटिव्ह लाईक साईड इफेक्ट्स खूप कमी असतात. राईट. अजून एक आपण बरेचदा बघतो की विरुद्ध अन्न लोक खूप घेतात. म्हणजे जेवढं मी ऐकलंय मला माहिती तेवढं हनी कधी गरम पाण्यात नसतं घ्यायचं, पण आजकाल सर्रास सगळे सांगतात की तुम्ही वॉर्म वॉटरमध्ये हनी घ्या. तर हे कितपत योग्य आहे? मध गरम नाही केला जात, हे महत्त्वाचा भाग आहे. तर त्याला संस्कार विरुद्ध असं म्हटलेलं आहे.
विरुद्ध आहारामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये कुठली गोष्ट कशा पद्धतीनं खायची, तर त्याच्यामध्ये मध हा कधीच गरम नाही करायची गोष्ट आहे. सो वॉर्म वॉटर म्हणजे अगदी जर का ल्युकवॉर्म असेल तर एक वेळ त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही, पण मध प्रत्यक्षरित्या गरम कधीच करू नये. बऱ्याच वेळेला ते ब्रेडवरती लावून गरम करून खाल्लं वगैरे दाखवतात. सो दोज थिंग्स आर नॉट ॲट ऑल अलाउड असं आहे. ट्रू ट्रू. आता मॅम आजची जी जनरेशन आहे, द बेबीज अँड इन्फंट्स आणि किड्स, जेन बीटा, जेन अल्फा, दे आर बॉर्न इन अ एज जे स्क्रीन्स आहेतच आहेत. सो हेल्दी स्क्रीन हॅबिट कशा डेव्हलप केल्या पाहिजेत? राईट. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आईनी स्वतःमध्ये या हॅबिट ठेवल्या खरंय. पाहिजेत. बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलांचा जेव्हा जेव्हा विचार येतो ना तेव्हा ऑलवेज आईचे नाव घेतलं जातं. बाबा पण तेवढाच महत्त्वाचा आहे, नाही असं नाही आहे. पण बऱ्याच वेळेला लहान मुलं जेव्हा असतात ना त्यांचे रोल मॉडेल चेंज होत असतात त्यांच्या एजनुसार. साधारण 5 ते 7 वर्षापर्यंत असताना जो रोल मॉडेल आई असते, आई सगळं करते असं त्यांना वाटत असतं. 7-8 वर्षाचे झाल्यानंतर बाबा भारी आहे असं वाटायला लागत असतं आणि मग ते टीनेजपर्यंत बाबा त्यांचं रोल मॉडेल असतं. सो रोल मॉडेल बदलतं. सो तसं होत असताना नंतर मग टीचर रोल मॉडेल असतात, मग नंतर कोणीतरी एखादं बेस्ट फ्रेंड रोल मॉडेल होत जातं आणि मग त्याप्रमाणे त्यांचे जसं जसं मेंटर्स बदलत जातात तशा गोष्टी त्या बदलतात. पण लहानपणी आईच्या हातात मूल असतं आणि त्यामुळं आई ही त्याची मेंटर असते किंवा आई आई सर्वस्व असते थोडक्यात सांगायचं म्हणजे. त्यामुळे आईने स्वतःच्या सवयी बदलायला पाहिजेत. आईच जर झोपताना जर रील बघायला लागली तर मूल बघणारच आहे. त्यामुळं स्क्रीन टाईम कसा शॉर्टन करायचा हे महत्त्वाचा भाग आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला नेहमी अशी सांगायची वाटते की बऱ्याच वेळेला मूल पळतं, धावतं, इकडे तिकडे जातं. काही वेळेला आजी त्याला खायला घालत असते, आजीचे पाय दुखत असतात, मग तिला मागे फिरायला जमत नाही, मग मोबाईल लावून दिला जातो किंवा एक जागी बसावं म्हणून मोबाईल लावून दिला जातो. जसं माइंडफुलनेस सांगितलं खाताना, तर तसं मोबाईल बघणं हे योग्य नाहीच आहे खाताना, कोणीसुद्धा, मोठ्यांनी पण आणि लहानांनी पण. त्यामुळे ॲटलिस्ट कोणतंही जेवण आपण म्हटलं तर 20-25 मिनिटांचं चालतं. लहान मुलांचं म्हटलं तर अर्धा ते पाऊण तासापर्यंत चालतं, कारण सगळ्या गोष्टी चिवकावच्या वगैरे तिथे आल्या तर तेवढा वेळ लागत असतं. पण हे होत असताना माइंडफुलनेस असायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये एक आईची ती कल्पकता असते की त्याला कसं भरवायचं. सो ह्या गोष्टी जर केल्या की गोष्टी सांगत जर केलं तर मग त्याच्यामध्ये आनंद पण असतो मुलांना आणि मग स्क्रीन टाईम पण कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की झोपताना स्क्रीन टाईम, स्क्रीन दाखवल्याशिवाय झोपतच नाही आमचं मूल, असं कौतुकाने सांगणारे पेशंट आमच्याकडे अजूनही येत असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही दमलायत ना, तर म्हणून तुम्ही एक जागी बसावं म्हणून तुम्ही दाखवता. बऱ्याच वेळेला कसं होतं ना की मुलं रॉंग नसतात, असं एक माझं पर्सनल मत आहे. आणि मुलांना आपण सवयी कशा लावतो त्याच्यानुसार ह्या गोष्टी बदलत जातात. की मी दमले म्हणून माझी रिॲक्शन वेगळी जाते आणि मी जर आनंदी असेल तर त्याच गोष्टीचं उत्तर मी वेगळ्या पद्धतीनं देते, असंही बऱ्याचदा घडत असतं. सो त्याच्यामुळं आपण स्वतःला जज करावं अशा वेळेला की अरे मी चिडली आहे म्हणून मी हे वागते, तर मी जर का आज रेस्टमध्ये असेल किंवा आनंदी असेल तर मी कदाचित अशी रिॲक्शन नसती दिली. तर तसं झोपताना सुद्धा महत्त्वाचं की मी दमले म्हणून मी बघ रील आणि झोप आता, असं जे आहे ना तर तसं नाही व्हायला पाहिजे. झोपताना सुद्धा स्टोरी असलीच पाहिजे, असं अगदी महत्त्वाचं आहे. कारण ह्या स्टोरीतनंच आपण बघतो की आता शिवाजी महाराजांची जयंती पण झाली, तर मोठ्या व्यक्तिमत्व घडण्यासाठी पण ह्या स्टोरीज खूप महत्त्वाच्या असतात. सो चांगल्या स्टोरीज सांगणं त्याच्यासाठी खूप आपल्याकडे साहित्य आहे. इसाप नीती आहे, त्याच्यानंतर पंचतंत्र आहे. तर पशुपक्ष्यांच्या गोष्टी मुलांना आवडत असतात, जे निसर्गामध्ये बघतात ते, आणि त्याच्यातनं ते डेव्हलप होत असतात. सो स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांना आपला वेळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे आजकालच्या जनरेशनकडे रिसोर्स वाईज सगळंच आहे, वेळ सोडून. सो मला असं जेन्युइनली वाटतं की ओनली वेन यू हॅव टाईम प्लीज मेक बेबीज, तेव्हाच. राईट. नाही, अगदी गोष्ट खरी आहे. आता हेल्दी ईटिंग आणि टेस्टी ईटिंग हे जरा कॉम्बिनेशन डिफिकल्ट जातं. आणि आता तर इनफॅक्ट WHO म्हणतं की तुम्ही 2 वर्षापर्यंत नो शुगर, नो सॉल्ट. तर मग हे कितपत राईट आहे मुळात? आणि देन हाऊ डू पेरेंट्स मेक इंटरेस्टिंग अँड हेल्दी फूड्स फॉर देअर बेबीज? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे परसेप्शन. काय छान आहे आणि काय वाईट आहे ह्याचं परसेप्शन असतं, त्याच्यानुसार आपल्याला वाटतं हे छान आहे आणि हे वाईट आहे. परफेक्ट. सो दुधी भोपळ्याची भाजी आणि तिची जाहिरात अशी आपण कधीच बघितलेली नसते. करेक्ट. सो त्याच्यामुळे ती छान आहे असं आपल्याला कधीच वाटत नाही. आणि खाताना त्याच्यामध्ये ह्याच्यात हे विटॅमिन्स आहेत, हे मिनरल्स आहेत म्हणून तू खा, तर त्याच्याशी मुलांचं काही घेणं देणं नसतं. सो ते सांगून काही उपयोग नाही आहे. मग काय करायला पाहिजे, तर आपण जसं जेवतो ना, तर पहिल्यांदा आपण डोळ्यांनी जेवतो, गंधानी जेवतो आणि मग आपण तोंडाने जेवतो. सो त्याचा गंध एक सुंदर आला पाहिजे
अशी एक आपण तजवीज करायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे घातले जातात. नुसती मोहरीची फोडणी घालायची, दालचिनीचा तुकडा टाकला की त्याचा एक सुगंध येतो, जसं पुलावाचा सुगंध येतो. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे गंध आला की मुलांना आपोआपच खावंसं वाटायला लागतं, हे महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याचं प्रेझेंटेशन. सो आता हॉटेलमध्ये आपल्याला आवडतं खायला नेहमीच, आणि तीच गोष्ट आपल्याला घरामध्ये अगदी थालीपीठ जरी घेतलं तिथे प्रेझेंटेशन सुंदर असतं. तो लोण्याचा गोळामध्ये ठेवणार, साईडला ते लोणचं ठेवणार, एखादी त्याच्यामध्ये कोथिंबिरीची अशी काडी ठेवणार, मग एखादी काकडी ठेवणार, मग ते दिसायला खूप छान दिसतं. सो थालीपीठच येते, पण घरी खाल्लं तर आपल्याला ते आवडत नाही, कारण आपण घे ताट, हे घे, हे घेऊन जा, तूप घे तुझं तू, असं केल्यामुळे ते आवडत नसतं मुलांना. सो प्रेझेंटेशन मॅटर्स. सो प्रेझेंटेशन छान असायला पाहिजे, म्हणजे डोळ्यांनी ते खावंसं वाटतं. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की टेस्ट तर नो डाऊट चांगली असायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबरीनं जेव्हा मूल जेवतं त्यावेळेला त्याच्या बरोबरीच्या जे कोण असतील, आई बाबा, आजी आजोबा किंवा मोठं त्याचं भावंड, तर ह्यांनी एखादा बाईट घ्यावा आणि वाह काय मस्त झालं आहे अशी प्रतिक्रिया द्यावी, की मग मूल इन्क्विजिटिव्ह होतं की अरे हे काय खातात एवढं छान, मला पण पाहिजे, आणि मग त्या गोष्टीची आवड निर्माण व्हायला लागते. सो हेल्दी इटिंग जे आहे ना, तर त्याचं प्रोपगंडा फारसा केला जात नाही. हे हेल्दी आहे म्हणजे ते चांगलं नसणार असं काहीतरी धरलं जातं, तर तसं नाही आहे ते. सो हेल्दी इटिंग असताना सगळ्यांनी ते अप्रिशिएट करावं जेवताना सगळ्यांनी, आणि त्याच्यामुळं आपोआपच त्या गोष्टींची मुलांना आवड निर्माण होते. आणि व्हॉट इज द टेक ऑन नो शुगर नो सॉल्ट? हां, ह्याच्यामध्ये कसं आहे ना की आत्ताची शुगर आणि आत्ताची सॉल्ट हे जर बघितलं तर केमिकली प्रोसेस्ड आपल्याला मिळतात, आणि म्हणून नो शुगर नो सॉल्ट चालू झालेलं आहे. जर का पूर्वी आपण बघितलं तर आपण जे आत्ता साखर वापरतो, क्रिस्टल जे असतात, तशी साखर नाही आपण वापरायचो. आपण खडी साखर असायची घरामध्ये. खडी साखर बनवत असताना त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण खूप कमी असतं. अर्थात मी स्वतः काही बनवलेलं नाही त्यामुळं, पण हा प्रोसेसिंगचा फरक आहे. पांढरी शुभ्र व्हावी म्हणून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी केमिकल्स घातले जातात. सो हा एक महत्त्वाचा भाग आहे. तसंच मिठाचं, मीठ पूर्वी साधं खडे मीठ असायचं आणि ते कुटून नुसतं बनवलं जायचं. सो त्याच्यामुळं आत्ताचं जे आपण मीठ बघतो तर त्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग हे असलं पाहिजे, त्याला पाणी नाही सुटलं पाहिजे, सगळ्या गोष्टींनी केमिकल्स ॲड होतात. म्हणून केमिकल फ्री असलं पाहिजे, एवढं आपण बघायला पाहिजे. आणि ओव्हरऑल फ्युचर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स प्रिव्हेंट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, बिकॉज मोठा झाल्यानंतर तो खाणारच आहे ते बाळा, तर मे बी ॲटलीस्ट फर्स्ट 2 years थोडं नो शुगर नाहीच नो. आहे योग्य म्हणजे तसं, पण म्हणजे केमिकल्स असतात म्हणून असा भाग येतो. मग आता नो मिल्क पण चालू झालं आहे तसंच. बेबीज ना. हां, अच्छा, म्हणजे डेअरी नाही. डेअरी प्रोडक्ट म्हणजे गाईचं, म्हशीचं, कारण ते आता जे येतात त्याच्यामध्ये परत इंजेक्टेबल्स दिले जातात. म्हशी एकाच जागी असतात, मग ते काढलं मग जातं. ह्याच्यावर काय सोल्युशन? टॉलरन्स दूध दिलं पाहिजे की नाही द्यायचं, मग ग्रोईंग अप? सिद्ध दूध द्यायची. म्हणजे दुधामध्ये वावडिंगाचे 4 दाणे टाकायचे, उकळायचं आणि ते दूध द्यायचं. जसं आपण म्हटलं की आईच्या दुधाने त्रास होत असेल तर आईला औषध द्यायचं, सर त्या दुधाने होत असेल तर त्या दुधात औषध टाकायचं. ओके ओके. आता बऱ्याच वेळेला आहे पण की विदाऊट मिल्क म्हणजे झालं की नंतर डिरेक्टली फूडवर शिफ्ट करा, मिल्क हा स्किप केला जातो असं म्हणजे बाळ झालं आहे. म्हणजे काही काही आमच्याकडे असे येतात, आम्हाला दूध नाही सांगितलंय अशा टाईप, म्हणजे मदर्स मिल्क द्यायचं, नंतर डिरेक्टली फूडवर शिफ्ट करा. फॉर्म्युला पण नाही? फॉर्म्युला देतात, पण ते पण प्रोसेस्डच गोष्टी. नवीन नवीन गोष्टी. आता आयुर्वेदाला बरेचदा आपण प्रिव्हेंटिव्हच्या लेन्सनी बघतो, तर क्युरेटिव्ह पण काही मेजर्स आहेत का आयुर्वेदामध्ये? नक्कीच आहेत. आयुर्वेदाचं प्रयोजनच आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य च विकार प्रशमनम. आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे पहिल्यांदा स्वास्थ्याचं रक्षण करा, त्याच्यासाठी काय काय करायचं ते सांगितलेलं आहे. आणि ते करूनही जर का आजारपण आलंच तर मग दुसरीकडे पळायची काही गरज नाही. मग आतुरस्य विकार प्रशमनम सुद्धा आयुर्वेदामध्येच आहे. सो समहाव असं प्रिव्हेंटिव्ह हा ॲस्पेक्ट जास्त सध्या ऐकला जातो, पण दोन्ही गोष्टी आहेच आहेत. चिकित्सा जी आहे सांगितलेली, औषधं कोणती वापरावीत, काय वापरावीत, कोणत्या कंडिशनमध्ये काय वापरावीत, तर चरकस्तु चिकित्सिते असं म्हटलं जातं. तर निदाने माधव श्रेष्ठ, हा माधव निदान म्हणून एक ग्रंथ आहे. डायग्नोसिस कसं करावं ह्याचा एक डिफरंट ग्रंथ आहे पूर्णपणे. तसं चरक संहिता म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये चरकस्तु चिकित्सिते म्हणजे चिकित्सा कशी करावी कंडिशन वाईज ही चरकाचार्यांनी सांगितलेली आहे. सो निश्चितच प्रिव्हेंटिव्हच्या बरोबर क्युरेटिव्ह आहेच आहे. सो क्युरेटिव्हमध्ये आजकाल बऱ्याच लहान मुलांना थोड्याफार प्रमाणात, म्हणजे जेवढं मी नोटीस केलं आहे, ADHDचं प्रमाण वाढलं आहे. आणि अगदी बॉर्डरलाईन असेल किंवा एक्स्ट्रीम ADHD असेल, बेसिकली छोटी मुलं खूप हायपर ॲक्टिव्ह असं म्हटलं जातं. तर आयुर्वेदावर ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का? बरं,
आयुर्वेदात सुद्धा अशी निदानं आलेली आहेत बरं का. अतत्वाभिनिवेश किंवा मनोद्वेग, गदोद्वेग असे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत, की ज्याला आजकालच्या भाषेत आपण ADHD किंवा हायपर ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. सो बेसिकली कसं आहे ना, की मुलं खूप इन्क्विजिटिव्ह असतात. त्यांना सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि सगळ्या सेन्सेसनी त्यांना ते जाणून घ्यायचं असतं. पण त्याला चॅनेलाइज करायला लागते ती एनर्जी, आणि जर का ती चॅनेलाइज नाही झाली किंवा त्याचं ग्रूमिंग व्यवस्थित नाही झालं तर अटेन्शन डेफिसिट, सुरुवातीला त्याच्याकडे अटेन्शन दिलेलं नाही आहे म्हणून अटेन्शन सीकिंग ॲटिट्यूड त्याचा निर्माण व्हायला लागतो. आणि तसं झाल्यानंतर मग तरीसुद्धा लक्ष देत नाही आहे, तर मग प्रत्येक वेळेला तीच सवय लागते आणि नॉर्मली मग अटेन्शन सीकिंग अशाच पद्धतीनं मुलं वागायला लागतात. मग प्रत्येक वेळेला चिडायचं, रडायचं, गोंधळ करायचा असं व्हायला लागतं. सो हे होऊ नये म्हणून पहिल्यांदा ग्रूमिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचा दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे, की हे सगळं आपण करतोय तरीसुद्धा काही मुलं हायपर ॲक्टिव्ह दिसतात किंवा ADHD त्यांना आहे असं दिसतं. सो त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाची ना बघण्याची किंवा शिकण्याची पद्धत डिफरंट असते. जसं मगाशी उल्लेख आपण पंचतंत्रामध्ये केला, की त्याच्यात पुष्पवृक्षांच्या गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्यात. तर त्याची सुरुवातच अशी आहे, की एक राजा होता आणि त्याच्या राजाची मुलं 4 होती. तर ती काही व्यवस्थित शिकत नव्हती आणि ती कशी शिकतील ह्याची चिंता त्याला पडली होती. आणि मग तो पंचतंत्रकार जे आहेत त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी पशुपक्ष्यांच्या गोष्टीतनं त्यांना सुविद्य असं केलं असं. म्हणजे इथे कुठेतरी हेच आहे, की लर्निंग डिसॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीतनं त्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आता ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे किंवा एका जागी बसण्याची सवय लागली पाहिजे मुलांना किंवा ॲटलिस्ट दे बेस्ट लिसनर व्हायला पाहिजेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक सुवर्णप्राशन म्हणून आलेलं आहे बरं का, की जे आपण लहान मुलांना 1 महिन्याचं झाल्यानंतर रिकमेंड करत असतो. आयुर्वेदामध्ये बाल म्हणजे लहान मुलं जी आहेत ना ती 16 वर्षापर्यंत मुलं समजली जातात. षोडश वर्षात बालाहा असं म्हटलेलं आहे, की त्यांचे जे धातू घटक आहेत ते वर्धमान असतात या काळामध्ये. तर हे कधीपर्यंत द्यावं, तर 1 महिन्यापासून ते 16व्या वर्षापर्यंत द्यावं. आणि तसं दिल्यानंतर काय होईल, तर त्याची फलश्रुती पण आली आहे, की ते श्रुतधर होतील. श्रुतधर याचा अर्थ जे ऐकलेलं आहे ते त्यांच्या लक्षात राहील. एक पाठी आपण म्हणतो. हां, आणि जे ऐकण्यासाठी एक जागी बसलं तरी पाहिजे. सो जे लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत त्याच्यासाठी हे सुवर्णप्राशन किंवा मेध्यप्राशन म्हणून आलेलं आहे. त्याचा उपयोग खूप चांगला होता. त्याचे सुद्धा पाठ आपल्या अष्टांग हृदयामध्ये चरकाचार्यांमध्ये आलेले आहेत. सो हे एक बेसिक झालं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप मुलांची व्यवस्थित व्हायला पाहिजे. झोप जर अपुरी असेल तरी त्याच्यामध्ये इरिटॅबिलिटी असते आणि त्याच्यामुळं मग मुलं ऐकत नाहीत. तिसरा महत्त्वाचा भाग आहे, हे सगळं नीट आहे आणि तरीसुद्धा काहीतरी जेनेटिक प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ADHD आहे. तर अशाही गोष्टी दिसतात. मग त्या ज्या केसेस असतात ना, तर त्याला ॲक्च्युअली पंचकर्माची गरज लागते किंवा औषधांची गरज लागते. मग फक्त एवढं किंवा काउन्सिलिंग फक्त ह्यानी ते नाही होणार आहे. मग थेरपीज जसं आपण म्हणतो, की कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याच्या वेगवेगळ्या ज्या पंचकर्म थेरपीज आहेत तर त्याच्यामध्ये आवश्यक असतात. मग औषधं जी आहेत ती पर पेशंट अर्थातच वेगवेगळी राहतात. तपासून आपण देतो त्याप्रमाणे आणि अर्थातच कन्सल्ट करून औषधं घ्यायला पाहिजेत. आणि पंचकर्म जी आहेत तर त्याच्यामध्ये मग नस्य म्हणून एक पंचकर्म आहे, की ज्याच्यामध्ये नाकामध्ये औषध घातलं जातं आणि काही विशिष्ट असे सिद्ध तेलं किंवा सिद्ध घृत आलेली आहेत, की जी नाकात टाकल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वाढतं अशा पद्धतीची. त्याच्याबरोबरीनं शिरोधारा तुम्हाला कदाचित माहीत असेल, बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ॲड्समध्ये दिसतं आपल्याला. तर त्यांनीसुद्धा मुलं शांत व्हायला आणि त्यांची समज वाढायला याचा उपयोग होत असतो. सो ही पंचकर्मही अशा केसेसमध्ये आपल्याला करता येतात. आपल्याकडे एक मुलगा येत होता दवाखान्यामध्ये. सो तो जेव्हा त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन आले, सो पॅरेंट्सच जरा असे घाबरलेले. त्याला असे पकडून ठेवलं एकदम, की त्याला सोडलं तर तो सगळीकडचं इकडचं तिकडे करून टाकेल म्हणून तुम्ही सोडा त्याला पहिले असं. पहिल्यांदा मुलंही घाबरलेलंच असतं, इंजेक्शन मिळेल असं म्हणून. आणि मग त्या सगळ्या गोंधळामध्ये मग तो इकडे तिकडे फिरतोय, हे ओढतोय ते ओढतोय असं. आणि मग नंतर हळूहळू जसं त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन करायला लागलो, त्याची पंचकर्म चालू झाली. मग त्याच्यानंतर तो येणं, तो थांबणं आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित औषधं घेऊन जाणं, ह्या गोष्टी चालू झाल्या. सो सोशल स्टिग्मा जो असतो ना अशा पॅरेंट्सना, तो पण खूप मोठा असतो, कारण सगळेजण समजून नाही घेऊ शकत. मग अशा वेळेला त्या पॅरेंट्सना पण आपण समजून त्यांना सपोर्ट करण्याची गरज असते आणि त्याच्याचबरोबरीनं मुलांनाही सपोर्टची गरज असते. तर पंचकर्म टिपिकली मोठ्यांच्या संदर्भातच मी ऐकलं होतं, लहान मुलांसाठी पण करतात हे मला आत्ता समजलं. नाही, आहेत ना, म्हणजे काही नियम त्याचे आहेत, की 5 वर्षापर्यंत हे करू नयेत, 7 वर्षापर्यंत या पंचकर्म करू नयेत. पंचकर्मात 2 पद्धती, एक तर शोधन पंचकर्म ज्याच्यामध्ये मोठी पंचकर्म ज्याला म्हटलं जातं, की वमन किंवा विरेचन. तर हे जनरली लहान मुलांमध्ये नाही केले जात, परंतु बस्ती, नस्य, विद्धकर्म, अग्निकर्म ह्या गोष्टी मुलांमध्ये केल्या जातात.
विद्धकर्माचे रिझल्ट खूप चांगले आहेत बरं का, ADHD मध्ये किंवा विद्धकर्म म्हणजे काय ऑटिझममध्ये. एक्झॅक्टली? विद्धकर्म म्हणजे एक निडलिंग असतं. हां. सो त्याच्यामध्ये निडल्स असतात, त्याचे काही स्पेसिफिक अच्छा, पॉईंट्स असतात. ॲक्युपंक्चर सारखं. तशा टाईपचं याला वेदनकर्म किंवा विद्धकर्म असं ओके, म्हणतात. तर हे पण बऱ्याच वेळेला आपण मुलांमध्ये करत ओके, असतो. ओके, ओके. आणि स्पीच थेरपी किंवा ज्यांना थोडंफार जीभ जड असते, आय थिंक असं काहीतरी म्हणतात. बरं. तर हाऊ डज आयुर्वेद हेल्प इन दॅट? बरं. त्याच्यामध्ये कसं आहे ना, की मूक, मिनमिन आणि गदगद असे 3 वेगवेगळे टाइप्स त्याच्यामध्ये आहेत, की बोलणं शक्यच होत नाहीये. बोलत असताना जो एक वेगळाच आवाज येतोय आणि बोलत असताना काही विशिष्ट अक्षरं बोलता येत नाहीत, अशी बरीच मुलं हां, दिसतात बोबडं आपल्याला. बोलतात. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की उशिरा बोलणं हा एक त्याच्यामध्ये प्रकार परत दिसतो, की 6, 8, 10, 8व्या महिन्यामध्ये साधारणपणे बोलणं चालू होतं. 6व्या महिन्यामध्ये रिस्पॉन्स वगैरे असतो मुलांचा आणि एक वर्षभराचं असतं ते मूल साधारणपणे इकडे जा, तिकडे ये वगैरे असे 2-2 अक्षरांची वाक्य बोलू शकत असतं. पण काही मुलं नाही बोलत. मग अशा वेळेला नुसतं वाट बघत नाही थांबायला पाहिजे, कारण तो एक माइलस्टोन आहे आणि तो जर का माइलस्टोन आपल्याला दिसतोय डिलेड आहे, तर त्याच्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे. याच्यामध्ये एक अगदी साधीशी पण गोष्ट असते, की जो टंग असतं तर खाली त्याला एक टाय असतो, फ्रेन्युलम म्हणतात त्याला. तर तो टंग टाय जो असतो ना, तो छोटा असतो. म्हणजे जिभेची मुवमेंट करायला त्यांना टाईटनेस असतो तिथे. मग अशा वेळेला तो टंग टाय सोडवला तरी मुलं व्यवस्थित बोलतात. हो. इतकं पण एक ते साधी गोष्ट सर्जरी असते. टाईप असतं का ते? सर्जरी पण करता येते. त्याला काही विशिष्ट औषधं पण आहेत. त्याचं ॲप्लिकेशन केल्यानंतर अच्छा. ते लूजन अप होतं, असंही करता येतं ओके. ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी मुलं नाही बोलत, म्हणजे लवकर बोलत नाहीत, मग त्याच्यामध्ये काही जिभेवरती आपण चोळायला काही औषधं देतो, कल्याण कावले ह्यासारखे. त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीनं मेध्य काही औषधं सांगितली आहेत आयुर्वेदामध्ये, 4 मेध्य रसायनं म्हणून, तर ती आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. कारण शब्द ही गोष्ट आहे ना, किंवा शब्दाची उत्पत्ती ही गोष्ट, ही रँडम नाही आहे. ती एक प्रोसेस आहे पूर्ण. तर त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मनात विचार येतो, आपल्याला हे बोलायचं आहे. त्याची शब्दाची उत्पत्ती जी आहे ना, ती आयुर्वेदाने नाभीच्या ठिकाणी सांगितली आहे. नाभीच्या ठिकाणी परावाणी असते. त्याच्यानंतर त्याची व्यक्तीकरण जे आहे ते पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही प्रकटवाणी असं आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमधून जात असताना आपल्या शरीरातला जो अग्नी आहे, की जो नाभीच्या ठिकाणी आहे, तो सुद्धा महत्त्वाचा राहतो. मग ह्याच्यामध्ये बाहेरचं खूप खात आहेत किंवा जंक खूप खात आहेत, तर त्यामध्ये बोबडे शब्द येणं, जीभ जड होणं किंवा मुलं लवकर न बोलणं, ह्या गोष्टी पण घडत असतात. तर त्याच्यामुळं अग्नीवरती आम्ही काम करत असतो. किंवा काही लोकांना काय होतं, की 8व्या, 9व्या, 10व्या महिन्यामध्ये जेव्हा दातांचं येणं चालू होतं, दंतोद्भव म्हणतो आपण, तर त्यावेळेला लूज मोशन होणं किंवा उलट्या होणं हे खूप प्रमाणात होतं. आणि जास्त प्रमाणात लूज मोशन झालं ना, तर त्याच्यामध्ये किंवा खूप दिवस चालू असतील, त्याचा परिणाम अग्नीवरती दिसतो. आणि म्हणून शब्दामध्ये म्हणजे उशिरा बोलणं ह्या गोष्टी दिसतात किंवा शब्दामध्ये व्यक्तीकरण दिसत नाही. तर मग अशा वेळेला अग्नीवरती सुद्धा आपण काही काम करत असतो. त्याच्यामध्ये साधं औषधाचं नाव कुमारी असो, बऱ्याच जणांना माहीत असतं, किंवा त्याच्या बरोबरीने इतर बरीच औषधं आहेत. अर्थात कन्सल्ट करून घ्यायला पाहिजेत. पण ह्या पद्धतीनं म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट जो आहे ना, त्याच्यामध्ये एक तर टंग टाय, दुसरी गोष्ट म्हणजे अग्नीवरती काम करणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिभेवरती काही विशिष्ट औषधं लावणं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या म्हणजे जातात. असं स्पीच एक्सरसाइजेस वगैरे पण असतात का, जे टिपिकली आजकाल आपण बरेचदा बघतो, की लाईक टंग मूव्हमेंट्स किंवा करेक्ट, वेगवेगळे साऊंड्स करेक्ट. करणं? आपली जी वर्णमाला आहे पूर्ण, तर हां. त्याच्यामध्ये ना विशिष्ट पद्धतीनं उच्चार आहेत हो. त्याच्यामध्ये. तर क, ख, ग, घ, ग हे जे ते कंठातून उच्चारण आहे. सो बरोबर. त्याच्यामुळे ते लहान मूल अगदी गॅ गॅ करतं ना, ते कंठ उच्चारणाची त्याची तयारी प्रोसेस चालू सुरू असते. असते. हां. त्याच्यानंतर च, छ, ज, झ, य हे जे ते हे सांगितलंय, काय म्हणतात, तथ, दधन हे दंतव्य आहेत. टठ, डडन हे तालव्य आहेत. हो. तर तिथे तिथे टंग टच होणं ह्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या मुलांशी जेव्हा खरंय. खेळतो ना, तर ते खेळसुद्धा त्याच्यामध्ये येतात. म्हणजे लहान एक त्याचं सिबलिंग असेल किंवा मोठं त्याचं एखादं हे असेल, भावंड असेल, तर ते तिथे जाऊन लाल्या लालापासनं जे चालू होतं ना, तिथेपासनं त्या सगळ्या गोष्टी चालू होत असतात. मग ते बाळ पण तसंच रिस्पॉन्ड करतं. मग तिथे ते ॲक्च्युअल त्या त्या जागांना जीभ टच करणं ह्या गोष्टींचं त्याचं एक्सरसाइज सुरू होत म्हणजे असतं असं. ABCD शिकवा, बट त्याच्या आधी पूर्ण आई सुद्धा शिकवा. राईट. आणि ॲक्च्युली सिम्पल गोष्टी आहेत ना, म्हणजे तुम्ही तो पूर्ण एक चार्ट लावलात घरी, येता जाता वाचलं तर त्याच्या पण कानावर शब्द पडतील, तो पण तसं उच्चार करायला लागेल. बेसिकली शब्द पडतील हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जेवढं ऐकेल ना बाळ तेवढं लवकर बोलतं. तुम्ही दिवसभर समजा त्याला अगदी छान वातावरणात ठेवलंय, आवाजच आला नाही पाहिजे, शांत झोप व्हायला पाहिजे आणि मग अजिबात बोलायचं नाही, किंवा अगदी थोडं न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, दिवसभर काम केले, ऑनलाईन बसलेले आहेत आणि संध्याकाळी 1 तासभर फक्त फिरवून आणलं तर शब्द नाही पडला तर उशिरा बोलणार आहेत मुलं. तर त्याच्यामुळे शब्द मुलांना कानावर पडतील हे सुद्धा खरंय, बघायला खरंय. पाहिजे.
2 प्रश्न. एक तर तुम्ही म्हणालात, की बेंबीच्या ठिकाणी ते इन्सेप्शन सुरू असतं. म्हणून लहान मुलांना बेंबीत तेल वगैरे घालतात का? की त्याचं हां. कनेक्शन नाही, आहे ना कनेक्शन नक्कीच. आता नाभी जी आहे ना, तर ते बेसिकली काय आहे, तर आई आणि मुलाचं कनेक्शन आहे. तिथून ती गर्भनाभी नाडी जाते आणि तिथून ती आत जाऊन बाळाचं पोषण करत असते. त्याच्यानंतर आफ्टर डिलिव्हरी ते आतलं जे असतं ते सगळं बंद होऊन जातात वेसल्स आणि त्याचं लिगामेंटम टेरस म्हणून एक बनतं, की जे नंतर पुढे जाऊन लिव्हरपर्यंत त्याचं हे असतं. आणि अग्नीचा आणि नाभीचा संबंध राहतो. आणि लिव्हर हा शरीरातला मोठा पचन करणारा ऑर्गन आहे आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. लिव्हरवरती थोडा जरी हे आला तरी लगेच भूक न लागणं, मळमळणं वगैरे ह्या गोष्टी चालू होतात. सो नाभी पुरण करणं ही खूप छान चिकित्सा आहे. आणि अर्थातच नाभी त्याची जी कॉर्ड असते म्हणजे स्टॉक असतो तो पडल्यानंतर मग ह्या गोष्टी केल्या जातात जनरली. सो त्याच्यामुळे नाभी पुरणमध्ये सुद्धा आता एक छान मला केस आठवली आहे सांगता सांगता. आपल्याकडे एक म्हणजे साधारण एक 8-9 वर्षाचा मुलगा यायचा आणि तो गुरुजी जे शिकतात ना म्हणजे ज्याला आपण पठण करणं किंवा संथा वगैरे ह्या गोष्टी, तर तसं तो पाठशाळेमध्ये शिकत होता. आणि बाकी त्याचं उच्चारण किंवा बाकी त्याला म्हणायला चांगलं येतंय, पण त्याचे वडील जेव्हा समोर येतात ना तो समहाऊ खूप घाबरायचा स्टॅमर त्यांना. करणे. आणि ते म्हणायचे की मी समोर आलो की हा म्हणत नाही, बाकी एकटा असतो तेव्हा नीट म्हणत असतो. सो एवढा मनावरचा परिणाम जो असतो ना तो सुद्धा येत असतो. समहाऊ तो घाबरायचा त्यांना. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर मग आम्ही काय केलं, त्याला बाकी औषधं तर दिलेली होती, पण त्याच्याबरोबर जे बल देतील आणि शब्दाला बल देतील अशा पद्धतीची काही तेलं आयुर्वेदामध्ये आलेली आहेत. जसं चंदन बलाला लाक्षादी किंवा बला तेल म्हणून आलेलं आहे. तर त्याचं नाभीपुरण त्याला चालू करेल, कारण की त्याची उत्पत्ती शब्दाची तिथे आहे, तर तिथेच त्याला बल मिळालं पाहिजे शब्दाला असं म्हणून. आणि ते केल्यानंतर साधारणपणे एक 6 ते 8 महिन्यांनी त्याचे उच्चार वगैरे चांगले यायला लागले. व्हेरी नाईस. आणि दोघं मिळून मग ते पुढे यज्ञिकीला वा, वगैरे व्हेरी जायला नाईस. लागले अशा गोष्टी. व्हेरी नाईस. आणि दुसरा प्रश्न असा होता, की तुम्ही म्हणालात, की छोट्या मुलांना आजकाल आवाज येऊ नको, असं काय काय प्रकार असतात. तर हे पण मी ऐकलंय, की पोस्ट डिलिव्हरी आईला आणि बाळाला एका रूममध्ये ठेवायचं. हे कितपत राईट? म्हणजे पूर्वीच्या काळी कुठल्या तरी कारणामुळे हे सुरू झालं असेल, पण आता ते कितपत व्हॅलिड आहे? एक रूममध्ये तर असायलाच पाहिजे ताई आणि बाळ ना, कारण म्हणजे की असं अंधारात वगैरे तसं पण ऐकलंय मी. पहिले 3 दिवस अंधारात जनरली ठेवलं जायचं. ओके. टिटॅनसचे जे जंतू असतात ना, तर ते अंधारात वाढत नाहीत. आणि ओके. कॉर्ड कटिंग होतं ना ज्या वेळेला, तर त्यावेळेला ती शक्यता खूप असायची पूर्वी आणि म्हणून जनरली अंधारात ठेवलं जायचं. आणि म्हणून जे 16 संस्कार आहेत ना, त्याच्यामध्ये चंद्रसूर्य दर्शन हा एक संस्कार म्हणून आलेला आहे, की ते 12वा दिवस झाल्यानंतर मग बाळाला बाहेर काढायचं. म्हणजे ह्या इन्फेक्शन्स होऊ नयेत याची काळजी असायची. बेसिकली त्या खोलीत कोणी बाकी जायचं नाही अंधार असल्यामुळं, हा एक भाग होता. त्याच्यामुळे मग कंटॅमिनेशन्स नाही व्हायचे किंवा क्रॉस इन्फेक्शन्स नाही व्हायचे. बरोबर. आई आणि बाळाला एका खोलीत ठेवायला पाहिजे आणि खूप जास्त येणं जाणं त्या खोलीमध्ये नसलं पाहिजे, की ज्याला आजकालच्या भाषेत असं हायजीन म्हणतो. सो तोच भाग आहे. आणि आत यायचं असेल तर हातपाय धुवून स्वच्छ हे ते करून तर वगैरे ह्या गोष्टी बरोबर. करायला पाहिजेत. इवन पूर्वी जे बाळांना मालिश करायचे, धुरी द्यायचे, ते पण आजकाल बरेचसे डॉक्टर्स म्हणतात की नका देऊ. अर्थात केस टू केस व्हेरी करतं, पण तुमचं यावर काय मत आहे? कसं आहे ना, की कोणताही प्रवास झाला आपला, की आपण दमतो. दमल्यानंतर पायाला तेल लावलं तर बरं वाटतं. हे कोणी मला बरं वाटत नाही असं कोणी असणारं मला दाखवा तुम्ही. ओके. किंवा दुसऱ्यांनी लावून दिलं तर आणखीनच छान वाटतं. राईट. आणि म्हणूनच आपण बघतो की कोणताही प्रवास झाला किंवा ट्रेकिंग झालं की आल्यानंतर ऑइल ॲप्लिकेशन हे आपल्याकडे जनरली केलं जातं, आवडतं किंवा केल्यानंतर बरं वाटतं, हा भाग आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यात डिफिकल्ट प्रवास जो आहे ना, तो म्हणजे फक्त हा 7 सेंटीमीटरचा गर्भाशयातून बाळ बाहेर येणं. नेव्हर थॉट ऑफ इट दॅट वे. हा खूप मोठा प्रवास आहे, डिफिकल्ट प्रवास आहे. आणि त्याच्यानंतर बाळ दमलेलं आहे, तर पहिल्या 24 तासांमध्ये ना आपल्याकडे जनरली डिलिव्हरी झाली की सगळे ते बुकेन हे ते पेढे वगैरे लगेच चालू होतं. सो 24 आवर्स आईलासुद्धा आणि बाळालासुद्धा विश्रांती देणं खूप गरजेचं आहे. म्हणून आजकाल असं सांगितलं जातं की कोणीही भेटायला येऊ नका. सो ते बाळाच्या हायजीनसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबरीनं बुकेच तर आणूच नयेत असं मी तर अगदी म्हणेन. त्या बुकेबरोबर त्याचे परागकण येतात जे ॲलर्जी बऱ्याच वेळेला असतात. लहान बाळ आहे, ते नवीन जगाला आत्ता एक्सपोज झालेलं आहे, तर मग तिथे ह्या गोष्टी नाही पाहिजेत. त्या बुकेबरोबर त्याच्यावरच्या मधमाशासुद्धा येत असतात. सो ह्याही गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. सो बुकेज वगैरे तर आणूच नाहीत, नेव्हर.
असं आहे. म्हणून ते शेवटी नियम करावा लागतो आणि मग ते बॅन करावं लागतं असं होतं. आता मुद्दा आला ऑइल ॲप्लिकेशनचा. मग साधारणपणे घरी सोडल्यानंतर आपल्याकडे भारतात अजूनही सगळीकडे तेल लावणं हा भाग घडत असतो. आता तेल लावत असताना ट्रेंड हे असायला पाहिजे, जी कोणी तेल लावणारी आहे ती कशाही अर्थात. पद्धतीने हो, कसंही नाही करायला पाहिजे. आणि मग काही वेळेला कसं होतं ना, की हे करत असताना बाळाचा हात जोरात ओढला, मग त्याच्यामध्ये शोल्डर डिस्लोकेशन किंवा काही वेळेला इतर काही मिसहॅप्स होतात. मग असं होतं तर मग ते लावूच नका असं सांगितलं जातं. सो त्यात चूक आहे असं काही म्हणायचं नाही. पण कसं आहे की म्हणून सब घोडे 12% असं नाही आहे ना. तर आता त्याच्यामध्ये कसं आहे की परत ते ऑइल लावलेलं बाळ असतं, ते हातात घेतल्यानंतर सटकण्याची पण शक्यता खूप असते. मग ह्या गोष्टींची विथ ऑल ड्यू केअर्स ह्या गोष्टी करायला पाहिजे. मग तिथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ऑइल अप्लाय करताना बाळाला सहन होईल असं लावायला पाहिजे. उगाच पैलवानी मसाज करायची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रडतंच हे बाळ असं जर का लावताना तेल होत असेल तर करताना काहीतरी प्रॉब्लेम आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. बाळाने सुद्धा ते जो काही ऑइल ॲप्लिकेशन आहे ना ते एन्जॉय करायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल लावल्यानंतर एक साधासा कपडा त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बाळाला घ्यायला पाहिजे. बाळ छोटं जेव्हा असतं त्याची ग्रिपसुद्धा डिफरंट असते. नुसतं असं घेऊन बाळ नाही गेलं जात. तर त्याचा जो थाय रिजन असतो त्यांनी हे पकडायला पाहिजे एक बाजू आणि मग नंतर दुसरा सपोर्ट करायला पाहिजे. ह्या छोट्या 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 गोष्टी आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हे जर जमत असेल तर मग ऑइल अप्लाय करायला पाहिजे. तिथे मिसहॅप्स कुठलेही होऊ नयेत ह्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मग ऑइलमुळं काय होतं, एकतर आई आणि मुलाचा एक त्याच्यामध्ये संपर्क येतो. टच थेरपी ही खूप महत्त्वाची आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा स्पर्श जो आहे ना तो आश्वासनासाठी खूप महत्त्वाचा आहे. अख्ख्या जगात ते एकटं आलेलं बाळ आहे तर त्याला कोणीतरी आपलंसं म्हणलं पाहिजे. तर तो जो स्पर्श आहे ना तर त्या स्पर्शातून ह्या गोष्टी त्याला जाणवायला लागतात आणि एक बिलॉंगिंगची जी भावना असते ना ती आली की मग सायकोलॉजिकली मुलं रिलॅक्स व्हायला लागतात आणि मग ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसुद्धा चांगलं होत असतं. सो हा भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळं ऑइल ॲप्लिकेशन केल्यानंतर लहान मुलांची स्किन नाजूक आहे. कारण इतके महिने ते गर्भोदकामध्ये असते. ते बाहेर आल्यानंतर सनला एक्सपोज, हवेला एक्सपोज झालेली आहे. त्यामुळे ऑइल्स जी आहेत ना तीसुद्धा त्याच्यामध्ये कोणतेही हार्श ऑइल्स त्याच्यामध्ये नाही वापरली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यानुसार म्हणजे आपला एरिया कुठला आहे त्याच्यानुसार ही तेलं जनरली सिलेक्ट केली जातात. महाराष्ट्रामध्ये जनरली आपण बघतो तिळाचं तेल लावलं जातं किंवा आयुर्वेदामध्ये आम्ही त्यालाही अजून जेंटल करतो. मग त्याच्यामध्ये चंदनबला लाक्षादी तेलासारखं आहे की ज्याच्यामध्ये चंदन आहे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी की ज्या त्वचेला त्रास देणार नाहीत, रादर त्वचेला एन्हान्स करतील. तर अशी त्याच्यामध्ये औषधं घालून ते दिलं जातं. तर ह्या स्नेहनामुळं मसल्स चांगले डेव्हलप होतात बाळांचे. तर त्याच्यामुळं मग त्याचा एक तो विशिष्ट गुटगुटीतपणा किंवा बाळसं येणं ह्या गोष्टी चांगल्या होतात आणि त्याच्याबरोबर पुढे जाऊन मसल्स चांगले झाल्यानंतर बाळ उभं राहणं आणि चालणं ह्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत ना त्यालासुद्धा मदत होत असते. ऑइल अप्लाय करायला पाहिजे फक्त विथ ऑल दिस ड्यू केअर्स. धुरी हां, आता धुरी हा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळात कसं होतं की गौऱ्या किंवा शेण्या वापरल्या जायच्या धुरीला आणि ते बाहेर मोठं घर असायचं, बाहेर अंगणात पेटवल्या जायच्या, आत आणल्या येतात आणि मग ते धुरीचं सामान असतं ते त्याच्यावर टाकून धुरी दिली जायची बाळाला. तर आता कसं होतं, फ्लॅट असतो 1 रूम किंवा 2 बेड हॉल किचन. मग ते पेटवणार कुठे, मग घरातच पेटवलं जातं. तर पेटवण्याची जी प्रक्रिया असते ना त्याच्यामध्ये पहिला धूर येतो आणि मग नंतर ते फुलतात. तर फुलेपर्यंत घरात नाही पाहिजे ह्या गोष्टी. मग तुम्ही गॅलरीत फुलवा ते, कारण की त्या फुलेपर्यंतचा जो काळ असतो ना तो कार्बन मोनॉक्साईड त्यातनं येत असतो आणि म्हणून धुरी देऊच नका असं म्हटलं जातं आजकाल. पण फुलवायच्या चांगल्या त्या, मग त्यातला धूर थांबला की मग ते आत आणायचं आणि मग जे धूप असतं त्याच्यामध्ये लोबान आहे किंवा हळद आहे, वेखंड आहे, ह्या गोष्टी त्याच्यावर टाकून जो धूर येतो ना तो त्याच्यामध्ये दिला जातो. हा जो धूर आहे ना तर तो अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतो, म्हणून धुरी देण्याची पद्धत आहे. याचे काही प्रोजेक्ट्स पण झालेले आहेत. इवन हे करतात ना, रोज हवन करतात, त्याला अग्निहोत्र असं म्हणतो आपण. तर अग्निहोत्रावरती काही रिसर्चेस झालेले आहेत की अग्निहोत्र केलं गेलं की तेवढ्या एरियामधला बॅक्टेरियल लोड कमी येतो असा. सो तो बॅक्टेरियल लोड कमी व्हावा आणि बाळांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी धुरी आहे. पण आता खाली ते धुरीचं सगळं तुम्ही ठेवलंय, वरती अशी धुरी देतात, असले स्टंट्स नाहीत करायच्यात. नुसतं धुरी असणाऱ्या ह्याच्यात जर बाळाला ठेवलं तरी तेवढी काफी आहे त्याला. हे तुम्ही खूप छान समजावलं. म्हणजे इन आयसोलेशन काहीच रॉंग किंवा राईट नसतं. त्याच्या मागे केवढ्या तरी विचार असतो, केवढ्या गोष्टी असतात. म्हणजे डॉक्टर जे मॉडर्न डॉक्टर्स आपण जे म्हणतो ते म्हणजे धुरी देऊ नका किंवा ऑइल करू नका हे या कारणापोटी म्हणत असेल की तुम्ही ट्रेन प्रोफेशनल्सनी नाही केलं तर इजा होऊ शकते. पण ह्याच्या मागचं एवढं मोठं लॉजिक असं कोणी एकाच लेन्सनी बघतं, मग ते इन्फॉर्मेशनचं हे होतं,
काय म्हणतात त्याला, Right. मिसइन्फॉर्मेशन होतं. आता अजून एक आपण गोष्ट खूप बघतो की अर्ली मेन्सेस, म्हणजे छोट्या मुलींना ऑलमोस्ट 7-8 इयर्सपासनं पिरियड्स येतात. आणि इज दिस ऑल्सो कनेक्टेड टू गोईंग फॉरवर्ड अँड देम डेव्हलपिंग PCOD किंवा PCOS? पिरियड्स लवकर आलेत म्हणून PCOD PCO होईल असं नाही आहे. पण कसं आहे की याचा अर्थ असा आहे की शरीरात लवकर चेंजेस होत आहेत. साधारणपणे 12व्या वर्षी पिरियड यायला पाहिजेत आणि 50व्या वर्षापर्यंत पिरियड चालायला पाहिजेत. आपण जर एक 10 वर्षापूर्वीपर्यंतच्या काळामध्ये गेलो तर मेनोपॉजचा काळ आहे ना, तर तो 50च्या ऐवजी आपण बघतो की 45-42, काही ठिकाणी तर 38पर्यंत वगैरे पण दिसतो. सो जर मेनोपॉज अलीकडे येतो ना, तर मग मेनार्की पण अलीकडे येते. कारण की फर्टिलिटी एज हा एक त्याच्यामधला महत्त्वाचा भाग राहतो. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो ते मग ह्याचे कारणं काय आहेत, तर कारणं बरीच आहेत. एक तर हार्मोनल चेंजेस, हे तर महत्त्वाचा भाग दिसतो आहे. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आईनी काय खाल्लेलं आहे, काय प्यायलेलं आहे किंवा तिचं वर्तणूक कशी होती, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या राहतात. मग त्याच्यामध्ये पार्टीज करणं, लेट नाईट असणं, तर ह्याच्याने स्ट्रेस हार्मोन वाढत असतात आणि त्याच्यामुळं सुद्धा ह्या गोष्टी घडतात. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे की मुलांना आपण जंक किती देतोय, काय देतोय, हा एक महत्त्वाचा भाग बघायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर म्हणजे न्यूट्रिशन जर का व्यवस्थित नसेल तर मग हार्मोनली इम्बॅलन्सेस होण्याची शक्यता त्याच्यामध्ये वाढते. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एक्सपोजर. आजकाल असं आहे की TV किंवा तुमच्या हातात मोबाईल आहे, तर सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत. तर मग ह्यासुद्धा गोष्टी कुठेतरी हार्मोनल चेंजेसला कारणीभूत असतात. सो त्यामुळे हे सगळंच बघायला लागतं आणि मग त्याप्रमाणे मुलींना, छोट्या मुली म्हणून हे करायला पाहिजेत. म्हणजे मला असं कुठल्या विशेष गोष्टीबद्दल नाही म्हणायचं, पण रियालिटी शोज वगैरे असतात तर त्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन्स असतात. तर लहान मुलांना लहान मुलांचे डान्स द्यायला पाहिजेत, असं एक माझं प्रांजळ अग्रीड. म्हणणं आहे. म्हणजे बघताना ते असं कधी कधी वाव वाटतं, पण कधी कधी असं वाटतं की हे गाणं काय आहे, शब्द काय आहेत, अर्थ काय त्याचा आहे, ते अर्थ त्यांना तरी कळतही मुलांना नसतो. समजतात का? पण तेच पॉईंट आहे. सो ओव्हरऑल लहान मुलांची हॉर्मोनल बॅलन्स राहण्यासाठी कुठल्या 4 गोष्टी त्यांनी आहारात आणल्या पाहिजेत? ओके. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे षड्रसात्मक आहार असावा. आता आपल्याला 4च गोष्टी माहीत असतात की स्वीट, सॉर, सॉल्टी आणि पंजंट असं. पण तुरट आणि कडू हे 2 पण रस आहेत आयुर्वेदाने सांगितलेले. तर हे सुद्धा खाण्यामध्ये असलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की तुरट आणि कडू कुणाला आवडतंय, तर आपण जे फोडणी घालतो ना, तर त्याच्यामध्ये हिंग, हळद, मोहरी हे सगळे जे आहेत ना, हे कडू रसाचे असतात. आणि म्हणूनच आपल्याकडे आहारशास्त्रामध्ये स्वयंपाक ही जी गोष्ट आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या फोडण्या ज्या आहेत ना, त्या फक्त तेल असं समजू नये त्याला, की त्याचा तो संस्कार आहे. म्हणून संस्कार ही गुणांतराधानं मुच्यते असं म्हणतात. तर आहारामधनं ह्या गोष्टी आपल्या पोटात जात असतात. त्याच्याच बरोबरीनं हे हिंग, हळद किंवा मोहरी जे आहेत ना, ते कृमिघ्न म्हणून उत्तम काम करतात. लहान मुलांचं वय जे असतं त्याच्यामध्ये कृमी किंवा जंत होण्याची शक्यता जास्त असते. तर डिवर्मिंगचं काम आहारातनंच चालू असतं. तिसरी म्हणजे न्यूट्रिशनच्या दृष्टीने आपण बघतो की 6 रसांचा म्हणून आहार असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची त्याच्यामध्ये की माइंडफुल इटिंग असायला पाहिजे. आत्ता आपण जे डिस्कस केलं ते. तिसरी त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं खावं, हे आयुर्वेदाने खूप छान पद्धतीनं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे वीर्याविरुद्धम इष्टे देशे इष्ट सर्वोपकरणम नातिद्रुतम नातिविलंबितम अजल्पन न हसन तन्मना भुंजित आत्मानम अभिसमीक्ष सम्यक. एवढं सगळं आहे. म्हणजे काय, गरम ताजं ताजं खावं. एकच्या ऐवजी अर्धी पोळी खातात मुलं. थंड पोळी खाल्ली तर मुलांनाही जात नाही. त्याच्यानंतरचं आहे की स्निग्ध असावं, त्याच्यात 1 चमचाभर तूप असायला पाहिजे. योग्य मात्रेमध्ये खायला पाहिजे. आवडलंय म्हणून चालतंय असं नाही. त्याच्यानंतर पहिला आहार जीर्ण झालेला आहे ना, हे बघून मग खायला पाहिजे. त्याच्यानंतर वीर्य विरुद्ध, म्हणजे विरुद्धाबद्दल आपण मगाशी बोललो, तर तशा गोष्टी आहारामध्ये नसल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये दही, दूध आणि भात एकत्र करून किंवा त्याच्याबरोबर मुगाची खिचडी आणि दूध, किंवा आजकाल हे आता गोष्टी तरी मागे पडल्या. आजकाल आपण बघतो की ब्राउनीज, सिझलिंग ब्राउनीज किंवा ते फ्लोट्स असतात वेगवेगळे किंवा वेगवेगळे शेक्स असतात. तर हे सगळे जे आहेत ना, तर हे प्रकार आपण टाळायला पाहिजेत. त्याच्यानंतर योग्य उपकरणं, म्हणजे आपलं ताट आणि हे ते प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे. तर ह्या भाग त्याच्यातला महत्त्वाचा. आणि योग्य वेळी जेवायला पाहिजे. वेळ कोणती जेवणाची, तर भूक लागेल ती, हे महत्त्वाचं आहे. खरं आहे, खरं आहे. व्हेरी ट्रू. तर मॅम, ऑनेस्टली या कॉन्व्हर्सेशनमुळे मला खरंच अजून प्रश्न पडलेत. सो माझी अशी इच्छा आहे की आपण परत एकदा भेटूया फॉर पार्ट 2.
पण बिफोर कन्क्लुडिंग मला तुम्हाला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की तुमची स्टोरी काय आहे? तुम्ही आयुर्वेदाकडे कसे वळलात? बिकॉज मेजॉरिटी ऑफ द टाइम्स मुलं म्हणा शिकणारी किंवा पेशंट्स म्हणा आयुर्वेदाकडे सेकंड ऑप्शन म्हणून बघतात. तर तुम्ही जे आत्ता सांगितलं आणि इफ व्ह्युअर्स हॅव सीन दिस इन एन्टायरिटी मला असं 100% खात्री की पीपल विल चूज आयुर्वेदा ॲज द फर्स्ट चॉईस. तर तुमची स्टोरी मला थोडक्यात सांगा. जनरली 7वी-8वीत असं माझं पक्कं होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे. फक्त असं आयुर्वेदिक असं तेव्हा ठरलेलं नव्हतं. आमच्या घरात आयुर्वेद आधीपासून होता. सुतशेखर, त्रिभुवन कीर्ती ही औषधं आमच्याकडे नेहमीच असायची. आमची आजी स्वतः काही औषधं बनवायची. कैलास जीवन, विक्स वगैरे अशा पद्धतीची काही गोष्टी करायची. सो ते बघून गंमत वाटायची म्हणजे की हे असं होऊ शकतं वगैरे. मग 12वी वगैरेपर्यंत मी आले. 12वी करताना पक्कं होतं त्यामुळे PCB हेच होतं. आणि मध्ये गंमत सांगते की 10वीपर्यंत 8वी 9वी 10वी संस्कृत होतं. सो आयुर्वेदाला संस्कृत लागतं हे मला माहीत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असेल तर आपण चांगला अभ्यास करू शकू कारण ग्रंथ मूळ जे आहे ते संस्कृतमध्ये. तर मी 11वी-12वी सेकंड लँग्वेज म्हणून संस्कृत ठेवलेलं होतं की माझा टच राहील म्हणजे सुटणार नाही असं म्हणून. आणि 12वी नंतर अर्थातच MBBSला जावं असा विचार होता, नव्हता असं नाही आहे. पण मग ते लांब आहे, मग पुण्यातनं बाहेर नाही जायचं. पुण्यात शिक्षण झालं माझं. तर मग त्यावेळेला असं एकदम लगेच बाहेरच्या ठिकाणी शिकायला वगैरे असं नव्हतं. ठीक आहे, पुण्यात जे आपल्याला मिळतं त्या पद्धतीनं आपण घेऊयात म्हणून मग आयुर्वेद मी चूज केला असं म्हणण्यापेक्षा कदाचित आयुर्वेदाने मला चूज केलं. त्याच्यामुळं ते संस्कृत आणि हे ते माझं बरोबर तो ओढा तिथे राहिला असं मी म्हणू शकते. सो आपण एक पटकन थोडं फन रॅपिड फायर घेऊया. पंचकर्म और गुड एव्हरीडे सिम्पल हॅबिट्स? गुड एव्हरीडे सिम्पल हॅबिट्स. नाडीशास्त्र और ब्लड रिपोर्ट्स? नाडीशास्त्र. टी कॉफी बिफोर मील और आफ्टर मील? नो टी कॉफी. ग्रीन टी और माचा? ग्रीन टी. आयुर्वेदात षडंगोदक म्हणून आले ते आम्ही बऱ्याच वेळेला वापरतो. ओके. वॉर्म वॉटर बाथ और कोल्ड डिप्स? वॉर्म वॉटर नॅचरली. आणि त्याचं टेम्परेचर डिफर करेल बाहेरच्या टेम्परेचरनुसार थोडं. ओके. सो डेअरी फूड्स गुड नॉट सो गुड? गुड फॉर हेल्थ इफ युअर अग्नी इज बेटर. Oh, nice. Okay. Last question. Are you a night person or a morning person? मॉर्निंग पर्सन. And what are your morning rituals? हो. लवकर उठते मी सकाळी. उठल्यानंतर बेसिकली घरातले काही गोष्टी करायच्या असतात. टिफिन्स वगैरे जसं सगळ्यांना असतं तसंच मलाही असतं. तर त्या गोष्टी झाल्यानंतर मी मात्र स्वतःला पूर्ण 1 तास देते. व्यायाम माझा असतो, प्राणायाम, योगासनं करते. मग ते झाल्यानंतर त्याच्याही आधी थोडा वेळ ध्यानसाधना आणि मग योगासनं, प्राणायाम. मग ते झाल्यानंतर मला लिहायला आवडतं. सो मी एक साधारणपणे एक अर्धा तास तरी लिहिते. पुस्तकांचं काही कंटेंट असेल किंवा काही लेखांचा कंटेंट असेल तसं. म्हणजे असं जस्ट मनाने जनरल रायटिंग करता की बघून? नाही, म्हणजे माझं एक सिरीज चालू आहे एका मासिकामध्ये लिहिण्याची. सो ते तर मंथली एक जात असते कंपल्सरी. 2 पुस्तकांचं रायटिंग आता चालू आहे. सो ते पण मग दोन्ही गोष्टी अधूनमधून म्हणजे जे अर्जंट असेल त्याप्रमाणे ते लिहिलं जातं. म्हणजे कंटिन्युअस लिहिलं पाहिजे असं एक मला वाटतं. दिसा माझी काहीतरी लिहित जावे असं म्हणलं तसं. आणि मग त्याच्यानंतर मग मी क्लिनिकला जाते. साधारण 10-10:15 सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठता का 4 वाजता वगैरे? एवढं सगळं करायचं म्हणजे? नाही, वेळ मॅनेज केलं की होतं. आदल्या दिवशी स्वयंपाक काय करायचं ठरवून ठेवायचं तर ते होतं. शोधाशोध केली तर नाही होत. मला असं वाटलं तू ऐकून एकंदरीत की देवाने तुम्हाला 4 तास दिवसाचं एक्स्ट्रा दिले. ओके. तुम्हाला कसं वाटलं ओव्हरऑल इकडे? मजा आली. ठीक आहे. आणि इझी एकदम गप्पांच्या फ्लोमध्ये झालं ते सगळ्यात महत्त्वाचं. ओके. थँक्यू सो मच अगेन फॉर व्हेरी गुड होस्ट.